चमकतायत. उमे चल बाई. हो सासू चल. वरवरची चमक गेली आणि खरं उघडकीला आलं की सखूच्या आणि तुमच्या चेहऱ्यावरची चमक कायमची उडणारे. मग बघू कुठली पत आणि प्रतिष्ठा दाखवता ते. सुमुहूर्त सावधान स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्लाळो मुरुडं विनायकं. इच्छा नसून केवळ त्या सखूमुळे तुझ्याकडे बघावं लागतं. पण ध्यानात ठेव विठ्या, या नाईलाजाचं उत्तर 100 पटीने सखूवर काढीन. इथे माझे हात बांधले गेलेत, पण सासरी येऊ दे तिला. तिच्या माजोरड्या भक्तीच्या आणि तिच्या चिंध्या चिंध्या करते की नाही बघच. संस्थितो गणपती कुर्यात् सदा मंगलम. सुमुहूर्त सावधान. मुलीला घेऊन यायचंय. सर्वांगे हरिचंदनौ सुललितं कंठे मुक्तावली. मंगलाष्टक सुरू झालं. आता मामा तुला न्यायला येईल. वा, अखेर तो क्षण आलाच. मुहूर्त घटिका जवळ आलीये. चला. सखू चल बाळा. रडू नकोस बाळा. हे बघ, आता दुसरा कुठलाही विचार करायचा नाही. चेहरा हसरा ठेवायचा. चल. मामा सगळे आलेत, पण पांडू अजून आलंच नाही. आपण त्याच्यासाठी थोडं थांबूया का? कुठं आहे साप? ते बघा तिकडे तिकडे. तुम्ही काम करा, मला सोडा. मी त्या सापाला पकडतो आणि कुठे लांबच फेकून देतो. अरे पांडू, कोण आहेस तू? कोण आहेस तू? झाडका धरलाय. सोड ये झाड. सांगतोय ना सोड झाड. निघून जा म्हणतोय ना. निघून जा. जा या शरीराला सोडून जा. भूत पळालं. भूत पळालं. तुझ्या अंगातलं भूत पळालं. हा, अरे भूत नाहीये. उंदीर पळाला. उंदीर. मायनी गावात आज लगीन आहे. तिकडे यांनी खोडा घातला तर काय होईल? त्या पकडा त्याला. अगं असं खोळ्यासारखं का करतेयस? तुला सांगितलं ना, आता दुसरा कुठलाही विचार करायचा नाही. अगं तुझं लग्न लागतंय आणि तू हे काय घेऊन बसलीयस? वा सखू बाळा, अगं पांडू येणार नाही असं होईल का? अगं तो असेल कुठेतरी बाहेर. तू चल बघू. ये. चल ना गं उमाई. अगं बाळा, रीतीप्रमाणे मुलीच्या आईने लग्न बघायचं नसतं का? अगं रीत आहे तशी. आणि आता प्रश्न न विचारता रीत पाळायला शिक. हे बाळा, आता मुहूर्त टळायला नको.
कसं सांगू बाळा तुला, आपल्या पोटचा गोळा परक होताना पाहणं हे सोसवत नाही ग आईला. म्हणून ही रीत. सुखी हो बाळा. सुमुहूर्त सावधान गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्र तनया शरमण्वती वेदिका. अजून पांडू कसा आला नाही? पांडू, अरे कुठेस तू? माझं लग्न होतंय आणि तू नाहीस. मी सासरी गेल्यावर आपली भेट कशी होणार? अरे देवा, ते बेन लय हुलकावणी देते. आईनी गावात पोहोचला असेल. लग्न मंडपात पोहोचायच्या त्याला पकडायला पाहिजे. चला चला लवकर. आबाई आणि जिप्री तर आल्यात, पण पांडू? चिपरी, सखुलाई साजरी दिसतीये ना? वय, पण आबाई पांडू कसा नाही आला? वय की विठुरा, पांडू संकटात तर नसेल ना रे? नाहीतर तो येणार नाही असं होणारच नाही. विठुरा, कुर्यात् सदा मंगलम सुमुहूर्त सावधान. दामू मामा. काय रे बेदाण्या, कुठे पळतोस रे? सायरा वैरा म्हणतो मी. काहीतरी कांड करून आला असशील रे. अरे ये, त्या सखूचं लागते रे तिकडे. लग्न म्हणतो मी. तिथे नाचायचं सोडून इथे काय करतोस रे चोरा? तेच तर, ते लगीन व्हायला ना ग. काय काय म्हणालास? दामू मामा, माझ्यावर दया करा. त्या नागूजी बाबाचा आणि सखूच्या सासूचा लई मोठा दुष्ट कावा आहे.